या आंदोलकांना सगळ्यांची मोठ बांधत असताना हुसेनभाई दलवाई यांनी या सर्व विषयाच्या अनुषंगानं स्थानिक भूमिपुत्रांच्या अनुषंगाने याला आवाज उठवला आहे. एवढंच नाही तर भाई जगताप यांनी देखील विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आहे. तेवढंच नव्हे तर विधानसभेमध्ये देखील हा मुद्दा काँग्रेस पक्ष लावून घेत आहे. एकंदरीत आमची विरोधी या नात्यानं या लक्ष्मी अॅग्रोच्या प्रकरणाला आम्ही संपूर्ण विरोधात आहोत. कुठल्याही परिस्थितीत हा तिथे उद्योग लागू नये ही असणारी आमची कमिटमेंट आहे आणि त्याकरता या आंदोलकांना संपूर्णतः पाठिंबा हा आमच्या पक्षाचा आहे, आमचा आहे. आणि यामध्ये सत्ताधारी काय करतात आहे, सत्ताधारी देश कसा विकतात आहे, मोदी साहेब देश कसा विकतात आहे राहुल गांधींनी सांगितल्यावर त्यांना बोलू दिलं नाही. मात्र एक इटलीमध्ये कारखाना बंद होतो कारण तिथे आजार वाढतात, तिथे प्रदूषण वाढतो. तो जसाच्या तसा त्याचे नटबोल्ट जे आहेत ते तिथून आणून इथे जर बसवल्या जात असतील तर हा भारतासोबत केलेला धोका आहे, हा कोकणासोबत केलेला धोका आहे. एवढा मोठा प्रकरण असताना काँग्रेसचं बघावं तेवढं मोठं इथं आंदोलन दिसत ते काँग्रेस आंदोलनात आहे, काँग्रेस विरोधात आहे आणि आमच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे. भूमिपुत्रांचं आंदोलन आहे त्याला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे. या ठिकाणी ज्या सरकारला इथले आमदार आणि खासदार जे निवडून दिलेले आहेत ते सरकार गप्प का, ते मंत्री गप्प का, त्यांची गटारगंगा त्यांना रोज जी आहे या महाराष्ट्रात द्वेष निर्माण करण्याकरता त्यांना वक्तव्य करायचे असतात. हिंदू मुस्लिम जातीवाद करायचा असतो, मराठा ओबीसी जातीवाद करायचा असतो, विचित्र बोलायचं असतं. हे करण्याकरता त्याच्याजवळ आता लक्ष्मी अॅग्रोच्या संदर्भात काय भूमिका आहे, हा कसा इथे आला, आपण कोकणाचे जहागीरदार स्वतःला समजता, आपण काय करताय, मुख्यमंत्री काय करताय, हे सर्व प्रश्न मला असं वाटतं जास्ती महत्वाचे आहे. विरोधी पक्ष पण नेहमी डावललं जात आहे किंवा सरकार जाणीवपूर्वक तसं पद्धतीने करतात, काय समजतं? संविधानावर यांचा विश्वास नाही, लोकशाहीवर यांचा विश्वास नाही. निंदकाचे घर असावे शेजारी तुकाराम महाराजांनी सांगितलंय. आणि आता अशा परिस्थितीमध्ये संवैधानिक पद हे असतानाही नियुक्ती न करणं, विधानसभेतही नाही करणं, विधान परिषदेने न करणं, याचा अर्थ यांना भारताचं संविधान मान्य नाही, यांना लोकशाही मान्य नाही. राज्यसभेचे खासदारकीवरून जो संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये काँग्रेसची नेमकी आता काय होईल? काँग्रेसला ही जागा मिळावी अशा स्वरूपाचा आमचा प्रस्ताव आमच्या मित्रपक्षांकडे आहे. 20 जागा शिवसेनेच्या उभाटाच्या आहेत, 16 जागा आमच्या आहेत, 10 जागा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाच्या आहेत. उद्धवजींनी विधान परिषदेमध्ये येणाऱ्या काळात जावं आणि राज्यसभेची जागा आम्हाला द्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही आमच्या मित्रपक्षांना दिला. शरद पवारांनी हे निवृत्तीचे संकेत म्हणायचे. एकंदरीत राज्यसभेमध्ये खरगे साहेब विरोधी पक्ष नेते आहे आणि आमच्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असताना आम्हाला त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळावी ही असणारी आमची भावना आणि आमची भूमिका.